परत मी म्हणेल की आमच्याकडे अशा केसेस होत्या की डिवोर्सचा योग आहे. मी खरंच दोघांना विचारते की डिवोर्स घ्यायचा आहे का. दोघं म्हणले घ्यायचे तर मी म्हणते घेऊन टाका, पण त्यांचं असं असतं की नाही आमचं नातं फार महत्वाचं आहे, आम्ही कॉम्प्रोमाइज करू. म्हणते 6 महिने तुम्ही तुमच्या आईकडे राहा, तुम्ही तुमच्या घरी राहा. 6 महिने तुम्ही फ्रेंड्स असल्यासारखे बोला, नवरा बायको म्हणून राहू नका. 6 महिन्यात डिवोर्सचा योग टळतो, ते परत छान राहतात एकमेकांसोबत. सो हे डिवोर्स होणारे किंवा मरणारे हे सगळे योग असतात. जसं आता रिसेंटली मी म्हणेल की नवले ब्रिजवर जो ऍक्सिडेंट झाला, खरंच म्हणजे दुर्दैवी होता. पण बऱ्याच क्लायंटचे मेसेज कॉल आले, इव्हन आमच्या स्टाफने पण डिस्कस केलं की मॅडम ते जे फॅमिली येत होते ते देवाला जाऊन येत होते, नवस फेडून येत होते, तरी त्यांच्या बाबतीत असं का झालं, म्हणजे देव एवढा निष्ठुर आहे का. मी म्हणेल की काळ आला होता आणि या सगळ्यामध्ये ती वेळ खराब होती. म्हणजे पंचांगाप्रमाणे तुम्ही त्या दिवसाचं सगळं घटिका वगैरेचं बघितलं तर ती वेळ खराब होती. आपण हे पण बघतो की लोक याला जातात, म्हणजे ते धाम्सला जातात, तिथेही काही डेथ्स होतात. डेट्स होतात तिकडे पण. आणि मी म्हणेन सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टीने विचार न करता प्रत्येक गोष्ट जी घडतीये युनिव्हर्समुळे नाही घडत आहे, तुम्ही जे वागता त्याच्यामुळे घडते, तुमचे कर्माच आहेत. आणि सगळ्यात महत्वाची की वेळ ती साधता आली पाहिजे. आता जसं मी म्हणलं मृत्यूशराष्टक योग होता, काही झालं नाही, तर निर्णय मॅटर करतो. आणि कर्माच जसं मी म्हणेल की काळ आला होता, वेळ आली होती. आता एक फिमेल होती आमच्याकडे, तिचे जवळ 3 मिसकॅरेजचे योग होते आणि ती फार स्कूलमध्ये असल्यापासून आपल्याकडे यायची. तिला ज्या 2.5 वर्षात ते योग होते, मी म्हणलं 2.5 वर्ष तू लग्न करू नको, तू करिअरकडे लक्ष दे. 3 वर्षानंतर मग तिने लग्न केलं, योग टळले होते. त्यामुळे योग असतात, त्याचा अवलंबन न करता त्याच्यावर काही रेमेडी आहे का ती करून आपण ते दोष काढू शकतो. काही वर्षांपूर्वी एक ऑस्कर बाबा म्हणून एक होता, तर त्याने प्रिडिक्ट केलं की कुठली टीम वर्ल्ड कप जिंकणार आहे, फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणार आहे. नंतर ते खूप असं व्हायरल झालं होतं. त्यानंतर अजून पण बरेच आले होते की ही टीम वर्ल्ड कप जिंकणार आहे, आणि झालं होतं ते, म्हणजे प्रूव्ह झालं होतं. हे प्रेडिक्शन जे असतात त्याच्यात ताकद का असते. जसं आपण एखाद्या व्यक्तीची पत्रिका बघतो तशी इंडियाची पण पत्रिका बघते. मी स्वतः इंडियाचं वास्तुशास्त्र बघितलंय. काही प्लेसेस अजून बाकी आहेत की मला तिथे जायचंय. इव्हन तुम्ही म्हणाल की साऊथचा जो भाग आहे संपूर्ण इंडियाचा, तो इतका डेव्हलप का आहे, तो तेवढा प्रॉस्परस का आहे, आता तो साऊथ साईडला आहे. आणि पूर्ण घराचं मी म्हणलं ना, साऊथ साईड जितकी स्ट्रॉंग तितकी तुमची डेव्हलपमेंट खूप चांगली होती. नेम, फेम, प्रॉस्पिरिटी हा जो फॅक्टर आहे हा तुमच्या पूर्ण घराची दक्षिण दिशा देते. तसंच तुम्ही भारताचं दक्षिण बघा, भारताचं उत्तर बघा. काही जसं पण तुम्ही म्हणलात की फुटबॉल टीम, अर्थात हे प्रेडिक्शन्स बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या पुराणांमध्ये लिहून ठेवल्यात बऱ्याच ठिकाणी. ते वाचणं, त्याचा अभ्यास करणं म्हणजे शास्त्र आहे. असं तुम्ही कुठल्या सेलिब्रिटीज हे केलंय का, म्हणजे आपण जर बघतो की कोण कोण करतं की मोदीचं, म्हणजे नरेंद्र मोदीचं त्यांनी प्रेडिक्शन केलंय की हे म्हणजे कोण कोण म्हणतं की ते विष्णूचे अवतार आहेत, तर असं काही तुम्ही केलंय कुठल्या सेलिब्रिटीज? मी म्हणेल तुम्ही मानवी अवतार आहात तर त्याच्यातूनच काही बनणं गरजेचं आहे. पण नाही, आपण देवाला कोणाची उपमा किंवा कोणाला देवाची उपमा नाही देऊ शकत. म्हणजे प्रत्येकाचं ते इंडिव्हिज्युअल वेगळं राहील. आता ते थर्ड टर्म आहे नरेंद्र मोदींची, तर त्यांना पण कोणीतरी सांगितलं असेल ना की तुम्ही म्हणजे काहीच नव्हतं, म्हणजे चायवाल्यापासून ते पीएम बनले, त्यांना पण कुठले तरी गुरु मिळाले असतील, त्यांनी सांगितलं असेल. जसं मी म्हणलं ना की 11 हा आकडा खूप पॉझिटिव्ह आहे आणि लकी आहे. मी रिसेंटली एक जणांना सांगितलं की 11 हा आकडा आय थिंक अमिताभ बच्चन त्यांचा पण आहे आणि शाहरुख खान त्याची बर्थडेट पण 2 नोव्हेंबर आहे. सो 11 मध्ये खूप पॉवर आहे. पण जसं मी म्हणेल की स्ट्रीटवर काही भिकारी लोक असतात, त्यांनाही जन्मतारीख आहे. त्याच्यातलेही काही असे असतात की ज्यांची बर्थडेट ही 11 असते. म्हणजे दैव देतं, पण आपण त्याचं सोनं करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू कन्सल्टंट ह्या गोष्टींची गरज का आहे की तुमच्या नशिबाने तुम्हाला सगळं मिळणार आहे, पण तशी पावलं उचलणं फार गरजेचं आहे. जसं की एखादी संधी येतेय, नाही मला आता नाही करायचं, मी 4 वर्षांनी बघेन, नाही होणार आहे. 4 वर्षांनी तुमची 7.5 सुरू होणार आहे. आता ऑपॉर्च्युनिटी आली आहे ना, त्याचं सोनं करा. सो ह्यासाठी म्हणून ज्योतिष किंवा बाकी गोष्टी बघणं हे गरजेचं राहील. आपण टॅरो कार्ड रिडिंग कडे येऊया. तर टॅरो कार्ड ही काय विद्या आहे नक्की, सांगू शकता तुम्ही? टॅरो कार्ड हे इंडियन शास्त्र नाहीये, हे बाहेरचं आहे. पण आपण म्हणलं ना की ज्यांचा देवावर विश्वास नाहीये, काही बुद्धिस्ट किंवा काही नास्तिक क्लायंट आपल्याकडे येतात, पण त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा असतो. बऱ्याच लोकांचं मी बघितलं की जन्मतारीख पण नाहीये, जन्म वेळ वगैरे काहीच नाहीये. अशा वेळी आपण टॅरो कार्ड रिडिंगचा ऑप्शन देतो. आणि टॅरो कार्ड रिडिंग मध्ये कसं असतं, तुम्ही कुठलाही प्रश्न मांडला की त्याचा आपण स्प्रेड टाकतो आणि त्यांनी जे कार्ड चूज केले त्याच्यावरून आपण आन्सर करतो. त्याच्यामध्ये प्रेडिक्शन नसतं,
पण जसं मी म्हटलं की पुढे तुम्ही काय स्टेप अप करायचंय, काय पाऊल उचलायचंय, हे आपण त्या कार्ड्स थ्रू बघू शकतो. आणि 10 पैकी 8 केसेस आम्ही अशाही केल्यात की मागच्या जन्मातल्या काही गोष्टी, ज्याचा दोष आत्ताही त्यांना आहे, किंवा पास्ट रिलेशनशिप काही एक्स होते त्याचा आत्ता काही इश्यू आहे का, किंवा आत्ताचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जो सगळ्यात जास्त फॅक्टर आहे प्रॉब्लेम म्हणून, त्याच्यावर पण टॅरो कार्ड रिडिंग खूप हेल्पफुल राहते. एखादी केस सांगू शकाल तुम्ही टॅरो कार्ड बाबत? हा, लव्ह मॅरेजचाच विषय होता आणि करायचं होतं पण खूप भांडणं व्हायची त्यांची. तेव्हा ते टॅरो कार्ड रिडिंगसाठी आले होते आणि दोघांना इंडिव्हिज्युअली आपण स्प्रेड टाकला, तर दोघांच्या ह्याच्यामध्ये पास्ट लाईफचे कार्ड आले होते, जे दोघंही त्यांच्या पास्ट लाईफमध्ये कनेक्ट होते आणि पास्ट रिलेशनशिपमध्ये पण कनेक्ट होते. सो ती डिटॅचमेंट करण्यासाठी त्यांना मला काही क्रिस्टल थेरपी द्यावी लागली. आणखीन एक गोष्ट, प्रेग्नन्सीसाठी पण आपण ख्रिश्चन क्लायंट होते, त्यांना टॅरो कार्ड रिडिंगचं आता 3 वर्षापूर्वी काही थेरपी दिली होती. तिथे त्यांचं सेम सेपरेशनचं कार्ड आलं, टाइमचं कार्ड आलं आणि थर्ड कार्ड होतं फॅमिली, आणि तिथे छान 2-3 चिल्ड्रनची कार्डचं फोटो होता. मग तिथे मी त्यांना तेच सांगितलं की सेपरेशन म्हणजे आता डिवोर्सचा योग आहे. टाइमचं कार्ड आलं म्हणजे थोडं थांबवा, वेळ घ्या, आणि फॅमिलीचं कार्ड आलं इट मीन्स हे सगळं तुम्हाला मिळणार आहे, फक्त पेशन्स तुमचे वाढवायची गरज आहे. सो हे क्लूज मध्ये येतात, पण ह्या गोष्टी खरंच खऱ्या होतात. कुठले कुठले कार्ड असतात त्याच्यामध्ये? सो हे प्रोग्रेसचं कार्ड आहे आपल्याकडे. याच्यामध्ये एक लेडी आहे, म्हणजे आता रिसेंटली एका मुलीचा क्वेश्चन होता की मला अब्रॉडला जाऊन शिकायचंय, घरच्यांची परिस्थिती नाही, मी लोन करून जाणार आहे, तर मी जाऊ की नको. तिच्या 4 कार्ड मध्ये हे कार्ड आलं होतं की प्रोग्रेस होणार आहे, सो तिने तिथे जाणं गरजेचं आहे. हे ट्रूथ आहे की असं एक क्लायंट होतं की त्यांना हेल्थ इश्यूज खूप जास्त होते, एक झालं की दुसरं झालं की तिसरं कंटिन्युअस चालू होतं. तर त्यांचं म्हणणं होतं की माझ्या काय लक्षात येत नाही की मी एवढी ग्रासली जाते. तर त्यांचं हे कार्ड आलं होतं ट्रूथ, की काहीतरी खरं आहे, कदाचित त्यांच्या स्वतःमध्ये ते दडलेलं होतं, त्यांनी व्यक्त होणं गरजेचं होतं. आणि त्यांनी सांगितलं मग एक्स्ट्रा मॅरिटल काही रिलेशन झाले, तिथून तो दोष लागलाय, मग आपण तो क्लिअर केला होता. हे हिलिंगचं कार्ड आहे. ठीक आहे. सो लहान मुलांचं एक रिसेंटली ती मुलगी अजिबातच अभ्यास करत नव्हते, अगदी 43% आले होते 80 वरून. तर तेव्हा तिला हिलिंगची गरज होती. तिचं एक रिलेशनशिप स्कूलमध्ये चालू होतं, तिथे ब्रेकअप झाला होता आणि आता 10th आहे. सो तिच्या आईने जेव्हा प्रश्न मांडला होता त्याच्यामध्ये हे कार्ड आलं होतं आणि हा कोइन्सिडन्स नव्हता. हे क्रिएटिव्हिटीचं कार्ड आहे. सो जेव्हा स्टुडंट्स येतात की आता 10वीच्या सुट्ट्यात 12वीच्या सुट्ट्यात पुढे आम्ही काय करू आम्हाला, तेव्हा त्यांच्या कार्ड्समध्ये क्रिएटिव्हिटी चाललं म्हणजे आपण आर्ट्स त्यांना सजेस्ट करू शकतो, फॅशन डिझायनिंग सजेस्ट करू शकतो. त्यानंतर जे मी मगाशी म्हणलं की थोडा वेळ जाऊ द्या, टाइम. आणि IT मधले क्लायंट जेव्हा स्प्रेड टाकतात त्यांच्या काही क्लॅशेसमुळे, तिथे बरेचदा असं होतं की टाइमचं कार्ड येतं की एकमेकांना वेळ द्या, वेळेची कमी आहे. आणि हे कुठेतरी मी म्हणेल की एंजल ब्लेसिंग्स वगैरे त्याच्यामुळे हे कार्ड्स येतात. डिसिजन, जेव्हा डिवोर्सच्या काही केसेस येतात, खूप वाद होतात, काय करायचं काही नाही, तिथे हे कार्ड हमखास येतं की निर्णय घेऊन टाका. तो कोणता, त्याच्यावर पुढचं कन्सल्टेशन डिपेंड असतं आपलं. ओके. सो हे प्रोटेक्शनचं कार्ड आहे आणि हे खूप छान आहे की एक फिमेलला एक मेल प्रोटेक्ट करतो. जेव्हा इंटरनल फॅमिली काही भांडणं असतात आणि कपल्समध्येच त्याचे वाद चालू असतात, सासू सुना, सासरे सुना, असं काही, तिथे मग हे कार्ड आलं की मी सजेस्ट करते तिच्या हस्बंडला की तू तिला प्रोटेक्ट करण्याची फार गरज आहे. येस येस. जास्त अॅक्युरेसी कुठल्या याच्यामध्ये राहते, पण कुंडलीतनं तुम्ही पाहिलेलं, वास्तूमध्ये की कार्ड मधनं? सेम 100%. मी गॅरंटी घेते की सगळे शास्त्र तुम्हाला 100% अॅक्युरेटली मी सांगू शकते. नाही, पण एखाद्या व्यक्तीने समजा आधी त्याची कुंडली दाखवली, तुम्ही त्याला काही जे आहे ते सांगितलं, पुन्हा त्याने कार्डच्या थ्रू पाहायचं ठरवलं, तर ते सिमिलर निघतं की? 100% सिमिलर निघतं. ओके. इव्हन एखादा इश्यू त्यांनी बाहेर डिस्कस केला असतो आणि आतमध्ये येऊन सेम आन्सर आलेले असतात. हे आमच्याकडे फीडबॅक आहेत तसं. तुम्ही पास्ट लाईफचा बोलला होता की म्हणजे माझे एक रिलेटिव्ह आहेत, तर ते आमच्या इकडे ते सेम ज्योतिष आहेत एक, तर ते लोक गेले होते त्यांच्याकडे पास्ट लाईफ बद्दल ते सांगत होते. म्हणजे तर त्यांनी सांगितलं होतं की हे पास्ट लाईफ मध्ये पाकिस्तानच्या साईडला राहिले होते. ओके. आणि म्हणजे तिकडे मुस्लिम फॅमिलीचे बिलॉंग करत होते असं त्यांनी सांगितलं होतं. तर तुम्हाला असले एक्झाम्पल आले का कुठले? आलेत. एक प्रेग्नन्सीमध्ये मोस्टली मी हे टेस्टिमोनियल करते आणि त्या फिमेलला मागच्या जन्मामध्ये काही त्रास असतो, त्यामुळे तो, आणि फार कमी होता की प्रत्येकाला